नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला पाहूयात बातम्या सुपरफास्ट 50. देशातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील सुमारे लाखो कामगार 2 दिवसांच्या देशव्यापी संपावर गेले. संपाचा आजचा दुसरा दिवस असून बँक, विमा, पोर्ट ट्रस्ट, टॅक्सी, रिक्षा, अंगणवाडी महिला तसंच इतर क्षेत्रातील कामगार संघटना यात सहभागी आहेत. या महासंपाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता संप शांततेत पार पडला. बँकेच्या कामकाजावर मात्र काही अंशी परिणाम झाला. बेस्ट कृती समिती आणि महापालिका आयुक्त तसंच प्रशासनाची बैठक मंगळवारी झाली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यानं बेस्ट कर्मचारी संपावर ठाम आहेत. बेस्ट संपातून शिवसेनेने माघार घेतली असून शिवसेनेच्या संघटनेतील कर्मचारी कामावरती रुजू होणार आहेत आणि अशी माहिती बेस्ट समितीचे माहिती आशिष चेंबूरकर यांनी दिली. सवर्णांना 10% आरक्षण देणारं ऐतिहासिक विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आणि आज ते राज्यसभेत मांडलं जाणार आहे. विरोधकांकडून त्याला विरोध होण्याची शक्यता आहे. खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिल्या जाणाऱ्या 10% आरक्षणाचा लाभ देशातील गरीब मुस्लिम आणि ख्रिश्चनांना सुद्धा मिळणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण द्यायला 4.5 वर्ष का लागली? लोकसभेमध्ये शिवसेनेनं सरकारला हा सवाल केलाय. सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर होणं हा देशासाठी एक ऐतिहासिक क्षण असल्याचं पंतप्रधान मोदींचं म्हणणं आहे. त्यामुळे आता समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालं. काँग्रेसनं मात्र वॉकआउट केलं. बांगलादेश, पाक आणि अफगाणमधल्या गैरमुस्लिमांना नागरिकत्व मिळणार असल्याचं राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं. राफेल डील संदर्भात संरक्षण मंत्री खोटं बोलतायत, पण माझ्या प्रश्नांना त्या कोणतीही उत्तर देत नाहीयेत असा आरोप राहुल गांधींनी केला. काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी तृतीयपंथी कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात आली. अप्सरा रेड्डी असं त्यांचं नाव असून त्या आता तामिळनाडूच्या आहेत. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर हे भारत दौऱ्यावरती आले. त्यांनी राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली. भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची एकत्रित मोट बांधण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. नवी दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयाबाहेर एक पोस्टर लागलं असून त्यावर राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचा फोटो आहे. या पोस्टरवर लिहिलंय, चौकीदार नहीं वफादार चाहिए, अब की बार महागठबंधन की सरकार चाहिए. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मारिसे पेने यांची भेट घेतली. उभय देशांदरम्यानच्या संरक्षण तसंच व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टानं 5 न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन केलंय. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील या घटनापीठापुढे 10 जानेवारीपासून सुनावणी सुरू होईल. सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला जबर दणका दिलाय. आलोक वर्माच सीबीआयचे संचालक राहणार आहेत. वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय रद्द केला गेलाय. हिमाचल प्रदेशच्या हिमालयन क्वीन या ट्रेनच्या इंजिनला सोलन इथे आग लागली. यावेळी ट्रेनमध्ये 200 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवानं कोणतीही दुर्घटना झालेली नाही. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा भागात नाईट क्रिकेटचे सामने रंगले. केंद्रीय राखीव पोलीस दलासह इतर सुरक्षा यंत्रणेनं पुढाकार घेऊन या सामन्यांचं आयोजन केलं होतं. स्थानिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. एलजी इलेक्ट्रॉनिक्सनं जगातील पहिला फोल्डेबल टीव्ही सादर केलाय. हा सिग्नेचर ओएलईडी टीव्ही वापरत नसाल तर त्याला एका बॉक्समध्ये घडी घालून ठेवता येऊ शकतं. क्रेडिट तसंच डेबिट कार्ड व्यवहार सुरक्षित होण्याच्या दृष्टीनं आरबीआयनं नवीन टोकन पद्धती अंमलात आणण्यासाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. कार्डचा पूर्ण तपशील उपलब्ध न होता केवळ थर्ड पार्टीला कोड उपलब्ध होणार आहे. फायझर ही अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी भारतातील 2 प्रकल्प बंद करणार आहे. राज्यातील औरंगाबाद आणि तामिळनाडूतल्या इरंगट्टू कोट्टे इथले हे युनिट बंद करण्यात येणार आहे. यावर्षी वॅगनरची नवी कार लॉन्च होत असून या कारची वैशिष्ट्य जुना कारपेक्षा अधिक असून त्यामुळे कारच्या या नव्या मॉडेलला अनेक जणांची पसंती मिळते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांमध्ये सरकारचा प्रत्यक्ष कर महसूल 8.74 लाख कोटी रुपये झालाय. गेल्या वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात यंदा 14.1% वाढ झाली आहे. डोंबिवलीमध्ये विवाहितेची छेड काढणाऱ्या रोड रोमिओची यथेच्छ धुलाई करण्यात आली. रोड रोमिओला बायकांनी बेदम चोप दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय.
फिलिपिन्समधील एका जोडप्यानं केक मागवला. हा केक 1-2 नव्हे तर तब्बल 5 लाखांचा होता. अतिशय आनंदानं त्यांनी तो केक कापला. मात्र त्यात थर्माकोल असल्याचं पाहून जोडप्यावर अक्षरशः रडण्याची वेळ आली.